आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भिवंडीतनं एक धक्कादायक बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांची भेट घडवून देण्याच्या बहाण्यानं एका पदाधिकाऱ्यानं, राकेश मोरे नावाच्या एका पदाधिकाऱ्यानं महिलेवरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे, उजेडात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणतो असा आरोपीनं बनाव रचला आणि त्यानंतर आरोपी राकेश मोरे पीडितेला भिवंडीच्या ग्रामीण भागातल्या एका लॉजवर घेऊन गेला। तिथे त्याने तिच्यावरती अत्याचार केले। दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीनंतर राकेश मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करतात। मैं शिंदे साहब से मिलाने ले चलता हूँ तुमको, तुम मिले नहीं हो ना कभी तो मैं तुमको मिलाता हूँ, ऐसा बोल के लेके गए सर। और रास्ते में पानी पिलाए थे, ठंडा पिलाए थे, उसमें क्या था मुझे नहीं पता सर। अभी तक मेरा सर दुख रहा है और मेरे साथ जबरदस्ती हुई सर। और उल्टा पुलिस वाले मुझसे ही सवाल कर रहे हैं, मेरी कंप्लेंट भी नहीं लेने वो कर रहे हैं। मैं न्याय चाहती हूँ सर, मेरे साथ न्याय होना चाहिए, उसको सजा मिलनी चाहिए। आणि अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातले काही AI व्हिडिओज हे समाज माध्यमांवरती व्हायरल होऊ लागले। पण आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर करून अजितदादांच्या आवाजातले जे व्हिडिओ संभ्रम निर्माण करणारे आहेत, दिशाभूल करणारे आहेत, अशा व्हिडिओजवरती कारवाई केली जाईल जर ते तात्काळ हटवले गेले नाहीत तर। AI व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारे हा स्पष्ट शब्दात इशारा दिलेला आहे। पुढची बातमी मुंबईच्या मालाडमधनं आहे। मालाडमध्ये ACBनं एक मोठी कारवाई केली आहे। एका PSIला लाच घेताना ACBनं रंगेहात अटक केलेली आहे। मुंबईमध्ये ACBनं केलेली ही मोठी कारवाई मानली जाते। मालाडमधल्या कुरार पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेंसह एका PSIला लाच घेताना अटक झाली। गुन्हा दाखल करण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याची माहिती आहे। आणि वाशिमच्या टो इथे सामूहिक कॉपीचं प्रकरण समोर आलेलं होतं। यानंतर अर्थातच शिक्षण विभागानं कारवाई केली आणि आता वेगळ्या 30 शिक्षकांची या विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय झालेला आहे। सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षण विभागाकडून 26 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झालेली। 2 दिवसांपूर्वी 12वीच्या भौतिक शास्त्राच्या पेपर दरम्यान एकसारखं उत्तर लिहिलं गेल्यामुळे 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा अहवाल समोर आलेला सादर केला गेला होता। त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई केली आणि आज त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून 30 नव्या शिक्षकांची, वेगळ्या शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। आणि यानंतर बातमी आहे का आगळ्या वेगळ्या